वन विभाग लक्ष देईल का? वन्य प्राण्यांपासून शेतकरी त्रस्त, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान याकडे शासन केव्हा लक्ष देणार? सध्या शेतात उन्हाळी हंगामातील पिके शेतात हरित स्वरूपात हिरवळ अवस्थेत आहे. भुईमूग, ज्वारी, भाजीपाला, टरबूज, खरबूज, मूग व इतरही पिके शेतात आहे. या पिकाला नीलगाय, जंगली रानडुक्कर, रोई सोबतच जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जंगली जनावरे करीत आहे. जंगली प्राण्यांपासून शेतकरी चांगले त्रस्त झाले. शेतकऱ्यांचा वाली कोण हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. वन विभाग याकडे लक्ष देईल का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेती पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्प आहे. निमसाकळी प्रकल्प, चांदणी प्रकल्प, गणेशपूर प्रकल्प, बेंबडा व साखळी नदी जवळील शेती वलितांच्या खाली आहे. प्रकल्पाजवळील हजारो हेक्टर जमीन वलितांच्या क्षेत्राखाली आल्यामुळे शेतकरी उन्हाळी हंगामातील पिके घेतात. शेतीच्या मशागतीपासून तर बियाणे शेतात टाकेपर्यंत लाखो रुपये शेतीवर खर्च करतो. शेतकरी आपली मेहनत पणाला लावून कष्ट करतो आणि जंगली जनावरे या पिकांचे नुकसान करतात. तेव्हा शेतकरी चिंतेत पडतो. या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त कसा करता येईल यासाठी वन विभागाकडे तक्रार दाखल करतो. वन विभाग यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करीत नाही. जंगली जनावरांचा बंदोबस्त लावण्यासाठी सरकारने वन विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी करीत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.